प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ मिल्वॉकी सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी धमाल विनोदी नाटक कुरियात सदा टिंगलम. लेखक शिवराज गोरले, निर्माते आणि नेपथ्य स्वाती व सुनीत परांजपे, ध्वनी नियोजन सुनीत परांजपे. पात्र परिचय: दादासाहेब देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, सुनीता देशपांडे, आभा सुपटकर, प्रभाकर देशपांडे, नीरज अग्रवाल, अतुल देशपांडे, हेमेंद्र चोणकर, माणिक देशपांडे, दीपा देसाई, नीलकंठ बापट, प्रफुल्ल पाटील, लीला बापट, चारुता इंगोले, अलका बापट, दिव्या गावंडे. अनुपाठक स्वाती परांजपे. शिवराज गोरले लिखित 2 अंकी धमाल विनोदी नाटक कुरियात सदा टिंगलम. कुरियात सदा टिंगलम. न जाने मेरे दिल को क्या हो न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था. हेलो 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 हेलो. हेलो. नाही घरात कोणी नाहीये वाटतं. मी आहे की. नाही, बाकी सगळे ते समोरच्या घरी गेले, लेल्यांच्याकडे. लेल्यांच्याकडे. हो अहो पण समोर तर ते नेने राहतात ना. हो तेच ते, हो लेल्यांच्याकडे. मी तुम्हाला चहा देऊ का? नाही, नको मला. जमतो म्हटलं मला चहा, पिऊन तर बघा. नाही, त्याचं काय आहे, सध्या मी दूध घेतो. असं होय. अहो तुम्ही बसा ना, बसा. घर आपलेच आहे, बसा. नेहमी घेता? नाही, कधी कधीच घेतो. मला म्हटलं रोज घेता. जे हो, रोज कोण नाही. तुम्ही दुधाबद्दल विचारताय ना? हो. तुम्हाला काय वाटले? नाही, मला वाटलं तुम्ही ड्रिंक्स बद्दल विचारताय. दूध मी रोजच घेतो. आणि मग ड्रिंक्स कुठली कुठली घेता? बियर घेतो अधून मधून. नो सिगरेट? नो 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 सिगरेट. एका सिगरेटनी माणसाचं आयुष्य 7 मिनिटांनी कमी होतं असं मी वाचलं होतं. अयो खरं का? 7 की 5 ते नीट आठवत नाही. नंतर नीट वाचून सांगेन परत. इट्स ओके, इट्स ओके. मावा खाता की नाही? मावा. तुम्हाला कोणी सांगितलं? मी सहज अंदाज केला हो. अंदाज केला? अरे वा, अंदाज केला. हे सगळे केव्हा गेलेत हो? तसा बराच वेळ झाला आहे. तुम्हाला काही हवं होतं का? नाही, तसं काय विशेष काही नाही. हा. आज फार उकडतंय नाही का? हो ना. थांबा, मी जरा पंखा लावतो. हा, इथे कुठे आलाय पंखा? परवा बोलला नाही का तुम्हीच? मी? हो. असेल असेल.
काल फार उकडत होतं नाही, हो. परवा अजून जास्त, नेरवा अजून जास्त. मी तुम्हाला बोर करते का? मी आज जाते हवं तर. नाही हो, तसं नाही हो. म्हणजे त्याचं काय आहे, मला ना अशी सवय नाही आहे हो. अशी म्हणजे कशी? अशी एकांतात. What? नाही नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ओके 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 ओके, आलं माझ्या लक्षात, आलं आलं. आलं ना तुमच्या लक्षात? हो हो. अहो तुम्ही बसा ना, बसा. हो, घर आपलंच आहे. असं छान वाटतं रे आता. असे एकांत? हो. What? नाही नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की घर शांत असलं की कसं छान वाटतं नाही. अरे हो, मी तुम्हाला भडंग आणते. हा नको होतं ते. हा हा विच. थँक्यू. इट्स ओके. खरं तर मला नको होतं ते. घ्या हो, तुमच्या मम्मानीच बनवलंय तुमच्यासाठी. मम्मानी? अच्छा अच्छा, माझ्या आईने. एक्झॅक्टली. लंडनला मिळतं का हो? काय भडंग? छे हो, लंडनला कसला आलाय भडंग? तुम्हाला आवडतं का? काय भडंग? नाही, लंडन. विशेष नाही, पण मला भडंग मात्र खूप आवडते. अरे हो, मग तुम्ही घ्या ना थोडं. टेम्कोच्या ऑफिसर कडून काय भडंग घ्यायची? मग काय घ्यायची? बियर. बियर? अरे बापरे, बियर. अहो तुम्हाला धक्का बसला का ऐकून? नाही, त्यात काय आहे? नाही तर भडंग सांडले म्हणून No, विचारले. it's okay. तुम्हाला आवडत नाही का? आवडते ना. काय? बियर? असं नाही हो, मुलींनी बियर घेतलेली आवडत नाही का असं विचारायचं होते मला. नाही, त्यात काय आहे? कारण ते काय ना, पार्टी वगैरे असली तर मी रम पण घेते. अरे बापरे, रम. हे सगळे कशाला गेले होते त्या निर्णयांच्याकडे? मला वाटतं टीव्ही बघायला. तुम्ही नाही गेला टीव्ही बघायला? मला नाही आवडत फारसं टीव्ही मी बघायला. खात होतो ते. राहू द्या, नाहीतर पुरतं सांडून जाईल. आणि घ्या, करा तुम्ही साफ आता. आणि घरचे कामं करायची तर सवय असेलच तुम्हाला. हो ना, हो, घरची कामं करायची सवय आहे ना मला. आई मला सगळी घरातली कामं करायला देते. मी केर काढतो. आई मला दळण आणायला पाठवते, दळण पण घेऊन येतो. आणि शिवाय तिकडे नळावरून पाणी पण भरून आणतो मी. आई म्हणते बादल्यांमधून पाणी भरून आणलं की दंड मजबूत होतात. बरं ठीक आहे, ते झालं असेल. हा, झालं झालं. हा द्या द्या. खरं तर ना, मलाही नाही आवडत विशेष टीव्ही पाहायला. आपली एक तरी आवड जुळतीये म्हणायची. खरं तर दुसरी म्हणायला हवी. दुसरी कुठली? भडंग. कसला तरी आवाज झाला वाटतं तिकडे. नाही नाही, आवाज नाही झाला. एक मिनिट हा, मी बघून आहे ना. आवाज नाही झाला, आवाज नाही झाला. राईट, तुम्हाला भास झाला असेल. भास. हो, तुम्हाला भास झालाय. असेल असेल, होतात मला असे भास अधून मधून. हो ना. तुम्हाला होतात का असले भास? हो होतात ना, होतात होतात. हो. असं वाटतं आंब्याच्या डहाळीवर बसून कोकिळा कुहू कुहू गातीये. अहो, काय सांगताय काय? हो. मला पण अगदी असेच भास होतात. हो हो, मला असं वाटतं की निवडुंगाच्या फळावरती बसून कावळा काव काव करतोय. एनिवे, तुम्ही लंडन मध्ये सेटल होणार असाल नाही? तसं नाही, मला पुण्यात राहायचं आहे.
तुम्ही मदत केलीत ना तर हा प्रश्न आत्ता सुटला बघा. म्हणजे यात मी काय मदत करणार? नाही समजले? नाही. बरं सांगते. ते काय ना, सध्या माझ्याकरता वन संशोधन मोहीम सुरू आहे. अच्छा अच्छा. तर तुम्ही मदत केलीत ना तर हा प्रश्न सुटला बघा. म्हणजे मी काय मदत करणार समजलं नाही मला. अहो करताय का सांगा ना, करताय का? काय? अहो करताय का सांगा ना. काय? मदत हो. मदत? अच्छा. मदत म्हणजे मी काय मदत करणार? बरं मी सांगते. ते काय ना, आम्ही इतक्या लांबून लंडनहून आलो आहोत. तर आपण ना सगळं आता प्लॅन करूया. मी तुम्हाला सगळं सांगते. हा आता सगळं सांग. बरं तर मी काय म्हणत होते, आम्ही इतक्या लांबून लंडनहून आलो आहोत. तर आपण सगळं नीट प्लॅन करूया आता. बरं काय झालं? नाही हे दोन्ही तुम्हीच घ्या. तर मी काय म्हणत होती, हा. तुमचे इतके मित्र असतील पुण्यात. हो आहेत ना, पुष्कळ आहेत पुष्कळ आहेत. तेव्हा एखादे प्रपोजल असेल तर सांगा मला. सांगीन सांगीन. नाही म्हणजे बघा हा, तुमच्या मित्रांनी म्हणायला नको भंकस साला. काय? नाही म्हणजे तुमच्या मित्रांनी म्हणायला नको काय प्रपोजल आणले अतुलने, नाही का? छे हो, तुम्हाला असं कोण म्हणणार? म्हणजे तुम्हाला नकार कोण देणार? अय्या खरंच? मग तुम्हीच करून टाका ना. एक मिनिट. अहो तुम्ही एवढे काम करून टाका ना. टाकीन. काय? काम करीन. बर मग सांगा मला हा पॉकेट कसा दिसतो? आता मला काय माहिती? अहो मग बघा ना. खरं सांगू, छान दिसतो. थँक्यू. अहो तुम्ही हुंडा घ्याल का हो? हुंडा? नाही हं. तुम्ही हुंडा अजिबात घ्यायचा नाही. आता आपलं सगळं ठरलंय ना. नाही अजिबात हुंडा घ्यायचा नाही. एक मिनिट. तिकडे कोणतरी आलाय वाटतं. हॅलो. हाय मम्मी. अगं मम्मी, तुझं आणि माझं आत्ताच ठरलंय. काय सांगतेस काय? अगं मम्मी, तुझं आणि माझं लग्नाचं ठरलंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ही गुड न्यूज मी तुझ्या पप्पांना देऊन येते. हा ए मम्मी, अगं पुढल्या आठवड्यात एक चांगला मुहूर्त आहे असं नेणे सांगत होते. अगं मम्मी, जास्त एक्साइट होऊ नकोस. आधी ऐकून तरी घे अतुलचं आणि माझं काय ठरलंय ते. काय ठरलंय? की अतुलने माझ्या लग्नासाठी प्रयत्न करायचा. मला वाटलं मी जरा जाऊन येतो. अहो मावा हवाय का मावा? शेव आता कसला आलाय मावा? गेला मावा खायला. काय ग, हा मावा काय असतो? तंबाखूचा एक प्रकार आहे. काय झालं? म्हणजे अतुल तंबाखू खातो. असं तरी तो एक चांगला मुलगा आहे. तसा थोडा बावळट आहे तो. काहीतरीच काय. ए मम्मी, थोडा बधीर नक्कीच आहे तो. तो एक हुशार मुलगा आहे. हो. आणि मावा सोडला तर निर्व्यसनी सुद्धा. मग पण काय ग मम्मी, जर अतुललाच मी पसंत नसेल तर? वेड्यासारखं काहीतरीच बोलतेस. का? पाहिलं नाहीस का कसा गोरा मोरा झाला तो? अय्या बाबी, गोरा मोरा म्हणजे काय ग? पुरुष एकदा गोरा मोरा झाला ना की समजा बुरुज ढासळला. काय लीला ताई, कुणाच्या बुरुजाखाली सुरुंग लावताय म्हणतो मी. अय्या दादा, तुम्ही आमचे बोलणे चोरून ऐकत होता? अगं चोरून कशाला ऐकायला पाहिजे, लांबून ऐकत होतो पण काय ऐकूच येत नव्हतं मला.
वा रे वा दादा, काय? आधी सगळं चोरून ऐकायचं आणि वरतून म्हणायचं काही ऐकू नाही आलं म्हणून. येळका, चल जर आपल्याला त्या नेण्यांकडे जायचं होतं ना. अहो तुमच्या नावाचा भात टाकलाय तेवढा खायला या. हो हो, येतो येतो. बाय बाय दादा बाय. दादा, हा? मला नाही वाटत हे जमेल असं. का? अहो, कुणाविषयी बोलताय तुम्ही? अर्थात माझ्याविषयी नाही ग, अतुल विषयी बोलतोय. न जमायला काय झालं? पत्रिका जमायला पाहिजे ना. अरे आहे काय आणि नाही काय? अरे जमेल अशी पत्रिका बनवून टाकू आपण. हा. आणि आपला अतुल तिला बावळट वाटतं, त्याचं काय? अरे मग त्याला आपण असं डॅशिंग बनवून टाकू की. अशक्य आहे. का? हो, आता फक्त 18 दिवस राहिले हा मग? आणि ह्या 18 दिवसात हे बावळट काय डॅशिंग होणार आहे? अरे मी आहे ना, मी बनवतो ना त्याला डॅशिंग एकदम. काय जादूटोणा करणार का? जादू टोना नाही, हिप्नॉटिझम. हिप्नॉटिझम? अरे दादा, तुम्हाला हिप्नॉटिझम करता येतं? त्याशिवाय काय मी म्हणतो. दाखव का तुला हिप्नॉटाइज करून? नको दादा, माझ्या डोक्यावर परिणाम होईल. अगं चांगलं होईल, त्या राणेबाईंच्या कल्पातनं तरी बाहेर पडशील. हे बघ, तुला हिप्नॉटाइज करून दाखव का? ठीक आहे, मी सांगीन ते ऐकशील, ऐकेन, शाळा मुलीसारखं वागशील वागेन. आणि त्या सिंहासाकडे आणि इकडे आणि बस त्याच्यावरती. व्हेरी गुड, बसा. समोर बघ, लक्ष दे. हा, स्टेडी, लक्ष दे. हळू हळू. आता सगळं कसं शांत शांत वाटतंय की नाही तुला? सगळं कसं शांत शांत वाटतंय की नाही मला? वंडरफुल वंडरफुल. आता एक मला सांग, तुला समोर नेमकं काय दिसतंय? समोर समोर अंधार दिसतोय मला. अरे बापरे, गणित चुकलं का काय? अगं निरभ्र आकाश दिसायला पाहिजे. परत एकदा बघ, काय दिसतंय तुला? निरभ्र आकाश आणि सूर्य हा? आणि चंद्र वा. आणि तारे. अरे बापरे, दिवस जास्त झाला वाटतं. बरं ते जाऊ दे, तुला असा लांबून काही आवाज येतोय का? म्याव, हं? म्याव, म्याव. हा कोणाचा आवाज? मांजराचा. ते जाऊ दे, तुला आणखीन आणखीन काय आवाज येतोय का लांबनं? कुकुचू कुकू. आता हा कोणाचा आवाज? दादाचा. अगं दादा देशपांडे लाखात एक माणूस आहे. दादा देशपांडे. दादा देशपांडे हा लाखात एक खडूस माणूस आहे. तो तुझा बाप आहे. तो माझा बाप नाही, मग ते माझे पप्पू आहेत. पप्पू म्हणजे काय? परमपूज्य पिताजी. तुला पप्पू असं म्हणायचंय का? नाही, मग? मातृदेवो भव. अगं तुला पितृदेवो भव असं म्हणायचंय का? नाही, मग? मातृ पण देवच भव. तर जाऊ दे, हे बघ, अतुल देशपांडे. अतुल देशपांडे एक सुस्वभावी आणि सुसंस्कृत मुलगा आहे. अतुल देशपांडे. अतुल देशपांडे हा एक बावळट, बधीर आणि बुद्धू मुलगा आहे. तुझी राणीबाई एक नंबरची महा डॅम्बिस बाई आहे. राणीबाई. राणीबाई देशाचं आशास्थान आहे. आपण त्याचे हात बळकट केले पाहिजे. असे हात कलम केले पाहिजे. दादा, इथे बसल्या बसल्या माझी चेष्टा करतेस ना? जा, मी बोलत नाही जा तुझ्याशी. हा? बोलणार नाही. हो, असं काय करतो दादा? अजिबात बोलणार नाही. ओ दादा, नो. बोला ना. नो. ओ दादा, बोला. नाही. ए दादा. नाही. ए दादुकली. हो. हो दादा. ए, काय हात काय करू माझ्या? हा? अहो दादा, माझ्यावर प्रयोग जमला नाही म्हणून अजिबात निराश होऊ नका. का? हो, तुला नक्की जमेल. कशावरून? दुबळ्या मनाच्या माणसांवर पटकन जमेल. अरे चा, हे बेसिक प्रिन्सिपल मी विसरलोच होतो. पण आहे कुठे तो दुबळ्या मनाचा माणूस? मला नाही माहिती. कुठे? अतुल कुठे गेला? ये 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 अतुल ये. आले 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 आले. बसा. काय रे, मावा खायला गेला होतास की नाही? ए माहिती आहे तुला सांगून ठेवतो. बरोबर बरोबर, झाप धाकट्या बहिणीला झाप चांगला. धाकट्या बहिणीला छापलं म्हणून कोणी डॅशिंग नाही म्हणत.
हे म्हणते तू जा बघू इकडून, जा निघून जा. ओ दादा पण मी काय करू आज जाऊ? तुझा बाप सारखा पडलेला असतो ना तशी तू जाऊन पड. ठीक आहे दादा, हम्म. मी जाते. हा दादा हा मी जरा हा. पडतो. ये अतुल बस, मला तुला तुझ्याशी बोलायचंय जरा. हा बोला ना. अतुल मला एक सांग, तुझा काय प्रॉब्लेम आहे? कसला प्रॉब्लेम? नाही म्हणजे हल्ली तुझा कॉन्फिडन्स लूज झाला असं वाटतंय. गल्लीतल्या त्या पोपटवाल्यांकडे हात दाखवायला जातोस, अधून मधून त्या सारस बागेतल्या गणपतीकडे जातोस. नाही त्याचं काय आहे की गणपतीला गेला ना का मोठे मोठे प्रॉब्लेम सोडवायला मदत होते. नाही नाही अतुल, आता नुसतं गणपतीला जाऊन भागणार नाहीये. आता आपल्याला ना असं कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे. दादा माझा कॉन्फिडन्स खरंच लूज झालाय हो. अरे मग मी आहे ना, मी देतो ना वाढून तुझा कॉन्फिडन्स. तुम्ही मग कसं काय? हिप्नॉटिझम. तुम्हाला येतं? मग त्याशिवाय काय म्हणतो मी? मग माझ्या करा ना. माझा ऐकशील? हो. मी सांगेन ते ऐकशील, शाळ्या मुलासारखं वागशील. बस त्या सिंहासनावर, बस खाली. चला परत. आणि डोळे मोठे करणे समोर राख. डोळे ओपन कर. मागे सरा. व्हेरी गुड. स्टेडी स्टेडी. लक्षात दे, आता सगळं कसं शांत होणार आहे. अतुल, आता सगळं कसं शांत शांत होणार आहे. कळतंय का मी काय म्हणतोय? अतुल, अरे बापरे डोस जास्त झालेला दिसतोय. अतुल मी काय बोलतोय ऐकू येतंय का तुला? अतुल मी काय बोलतोय? ये क्या हो रहा है दादा, ये क्या हो रहा है? अरे बापरे राष्ट्रभाषेत बोलायला लागला. अरे मी आहे अजून. खाली बस, खाली बस, बस खाली. बसला म्हणजे ऐकतोय. बरं अतुल मला एक सांग, तुला समोर काय दिसतंय? समोर समोर एक सुंदर तलाव दिसतोय मला. वंडरफुल वंडरफुल. कुठला तलाव? नैनितालचा तलाव. तू नैनितालला काय करतोय? मी टूरवर आलोय. बरं ठीक आहे. तुला त्या तलावाच्या तिकडे काय दिसतंय? लाल लाल सफरचंद हा? आणि लाजायचं नाही. हिप्नोटाईज झाल्यावर लाजायचं नाही. बोलत राहा, बोलत राहा. सफरचंदासारखे गाल असलेल्या सुंदर तरुणी दिसतायत मला. वंडरफुल वंडरफुल. आता मला एक सांग, त्या सुंदर तरुणींमध्ये सर्वात सुंदर कोण दिसतंय? जिनं बॉबकट केलाय ती. ती तरुणी नेमकी काय करतीये? भडंग खातीये. आणि तू काय करतोयस? मी दूध पितोय. अरे भडंग आणि दूध हे काय कॉम्बिनेशन आहे? हरकत नाही, बाटली सोडू नको, दूध पीत राहा, पीत राहा दूध. बरं मला एक सांग, तुला आणखीन काय दिसतंय? मला तिचे हात हातात घ्यावेसे वाटतायत. अरे बघ गदाड्या, घे ना. चाचपडते कशाला अंधारामध्ये? पण तिला मी आवडत नाही. आता तिला तू का आवडत नाही? कारण मी मॅनली नाही. तू का मॅनली नाही? कारण माझ्या छातीवर केस नाही. तुझ्या छातीवर का केस नाही? कारण माझी रास कन्या आहे. तुझी रास कन्या आहे? आणि कन्या म्हणजे 7.5. अरे पण त्या सारस बागेतल्या गणपतीवर तुझा विश्वास आहे ना? हो. अरे मग त्या गणपतीला सांग तुझ्या छातावरती केस दे म्हणून. असं गणपतीला कसं सांगायचं बुवा? अरे अतुल, तसा तू चांगला मुलगा आहेस. हे तुम्ही बोलून काय उपयोग आहे? अरे असं मी नाही, असं ती म्हणाली. ती कोण? तीच ती नैनितालच्या तलावा शेजारी वचावच भरण खाणारी. हो हा, ती म्हणाली अतुल एक स्मार्ट मुलगा आहे. हो. ती असं देखील म्हणाली, 4 चौघांमध्ये अतुल असा उठून दिसतो. म्हणजे मला चान्स आहे. तू डॅशिंग झालास तर मी होईन डॅशिंग. अरे मग बाण गुडघ्याला बाशिंग. मी होईन मॅनली. कसा होशील मॅनली? अरे गधड्या, तोंडात मवाल्यासारख्या शिट्ट्या मारणं म्हणजे मॅनली नाही. मवाली म्हणजे मॅनली नाही. नाही. बरं जाऊ दे. मला एक सांग,
आता पत्रिका पाहिजे, आता पत्रिका पाहिजे का अलका पाहिजे? अरे पत्रिका गेली उडत. पत्रिका पाहिजे का अलका पाहिजे? अलका 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 अलका. वंडरफुल. चाहे कोई मुझे जंगली कहे, अलका बाप कशी चांगली आहे. मी प्रेम दिवाळा झालो आहे, आता मी काय करू. चाहे कोई मुझे जंगली कहे, अलका बाप कशी चांगली आहे. मी प्रेम दिवाळा झालो आहे, आता मी काय करू. चाहे कोई मुझे जंगली कहे. मेरे सीने पर न बाल है, पर अंदर तो दिल है. मुझे पत्थर तो न समझो, हूँ डैशिंग एक नौजवान. मेरे सीने पर न बाल है, पर अंदर तो दिल है. मुझे पत्थर तो न समझो, हूँ डैशिंग एक नौजवान. मला ती हवी, ती बाप कटवाली. मला ती हवी, ती बाप कटवाली. चाहे कोई मुझे जंगली कहे, अलका बाप कशी चांगली आहे. मी प्रेम दिवाळा झालो आहे, आता मी काय करू. चाहे कोई मुझे जंगली कहे. दिल के झरोखे में तुझको दिखा कर, रातों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास. रखूं मेरी जादा तुझ्या हवाली, बसवलं तुला माझ्या महाली. असा मी पोटा छटा, कशाला लाजते उगा, अगं कशाला लाजते उगा. अरे बघता भाषा गंमत झाली हो. अरे बघता गंमत झाली हो. अरे लंडनची गंमत माझ्या दारी आली हो. हे बघता गंमत झाली, गंमत माझ्या दारी आली. बघता गंमत झाली, गंमत माझ्या दारी आली. दादा बघा, पोरगी फसली ना फसली. अगं ये जवळ ये, लाजू नको. ये जवळ ये, लाजू नको. ये रिलॅक्स बेबी. गंमत झाली हो. अरे गंमत झाली हो. अरे लंडनची गंमत माझ्या दारी आली हो. हे बघता गंमत झाली, गंमत माझ्या दारी आली. बघता गंमत झाली, गंमत माझ्या दारी आली. दादा बघा, पोरगी फसली रे फसली. अगं ये जवळ ये, लाजू नको. ये जवळ ये, लाजू नको. रिलॅक्स बेबी, रिलॅक्स. अहो तुम्ही असं
तुम्हाला काही होतंय का? तुम्ही दूध जास्त घेतलंय का? हिला दूध प्यायची वेळ आहे. मग काय प्यायची वेळ आहे? Let's have beer. बियर? Of course, my dear. This part of the program was brought to you by Chakka Deshi Khamba. अलका तू मला आवडतेस. मी मम्मी आली का बघते. अलका तू आहेस. मी आहे. तू आहेस माझ्या काळजातली अहो तुम्ही असं काय करताय? मी दादांना बोलवते. दादा तो थेरडा कशाला हवाय? दादांना थेरडा काय म्हणताय? Forget it, यार. अलका, अरे अलका, तुम्हाला बहुत चिकनी लगती है रे. मी आज जाते. नाही बाहेर बाहेर? चल बियर मारू. अहो पण आपण दोघेच. फक्त तू आणि मी. अहो पण आपण दोघेच कशाला? मी माणिकला बोला. माणिक ती पिटपिडी कशाला पाहिजे? फक्त तू आणि मी. अहो पण आपण बाहेर जायचेच कशाला? अलका तुला मूड नाही समजला. अलका आज मी तुला लग्नाची मागणी घालणार आहे. दादा! Congratulations. तू नाही का? Congratulations, young man. Congratulations. इट्स ओके ओल्ड मॅन. मला ओल्ड मॅन म्हणतो हा? दादा हा? तुम्हाला ओल्ड मॅन म्हणाला, तुमच्या इज्जतीचा पार फालुदा केला. आपण नसता ऐकू. ए माणिक आज जाऊन माझा पाऊच घेऊन ये. का रे तुला हातबीत नाही येत वाटतं? आता जातेस आत का देऊ एक दादा हे हो काय? मला वाटतं याच्या डाव्या अंगाला ना कुत्रा चावलेला दिसतोय. अरे ठीक आहे ना? हा? हा? सन्माननीय दादासाहेब देशपांडे बोला. वाईच इकडे या. हा? सिगरेट मिळेल काय का ती? सिगरेट? या. अरे बापरे, सासऱ्याचा वाण नाही पण गुण नक्कीच लागलाय. हा? हे घ्या. आयला खरंच दिली. तुम्ही ओढू नका, वंगाळच झालंय. पेटवायचं काय ते बघा. काय ते? करंट हो. करंट म्हणजे काय? लाईट. गाढव चांगलं लांबून चालत चाललं होतं, जवळ आल्यावर काय होतंय आता कळतंय मला. घ्या. हा. आता तुला काय झालं रडायला? अतुल आता तू सिगरेट ओढणार? Of course, my darling. अरे पण तुझं आयुष्य 5 का 7 मिनिटांनी कमी होईल ना. मारो गोळी. बोलवतोय. जा. अरे तुझी पर्स 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 पर्स. परस्पर काय करते? तो गेला अतुल केव्हाचा निघून. हा. मी पिटपिटी काय? अरे हो, मला थेरडा म्हणाला नाही का? हा. तो सांगतो. अरे परत आला. दादा, हा. everything is fair in love and war. Bye. बाय बाय. दादा याचं नक्की काय झालंय? काय माहिती काय झालंय? अरे बोला. अरे मी hypnotize झालाच नव्हता बाई. अगं हा हिप्नोटाईज झालाच नाहीये. हा हिप्नोटाईज झालंच नाही.
झालं? अरे बापरे, तर काय झालं माहिती नाही. अरे बापरे, दादा काय मी पाया पडायला चल का सकू चला दाजीबा. दादा त्याला नक्की काय चावलंय? याला आनंदाचा देव, केस्टोनचा मुखर्जी आणि कोणक्यांचा दादा एकदम चावलेले दिसत आहेत. दादा हा. हा चक्क सुटलाच आहे. अरे सोडलाय कोणी? कोणी? करून नाही का टाकला पार त्याचा शम्मी कोणगे. दादा हा. तुम्हाला सांगून ठेवते, काय? जर परत हा मला म्हणाला की एक लाफा दे, तर राणेबाईंना जाऊन मोर्चा आणि मोर्चा. अरे कोण डरतं तुझ्या त्या राणेबाईंना? असं कोण डरतं तुझ्या त्या राणेबाईंना? सुसाट सुटलाय आपला चेला. आधीच मरकट, त्यातही मद्य प्याला. मला सुद्धा कळलं नाही काय झालंय चायला. अरे काय सुरू आहे तुमचं? अरे वा, आली का मंडळी? या या. पण बापट काही म्हणा, मला काही शेवट पडला नाही. अहो पण शेवट गोडच झाला ना. अरे तुम्हाला कसं कळलं शेवट गोड झाला ते? असं काय, आम्ही पिक्चरच्या शेवटाबद्दल बोलतोय. शाबास सुनबाई शाबास. आता त्याची शाबास कशाला? अहो मी पिक्चरच्या नावाबद्दल म्हटलं तर मलाच कशाला डुचक्यासारखं विचारताय का म्हणून? हा? Of course, the theme was very, very nice. अरे त्या थीमचं सोडा हो. तुम्हाला टीव्ही वरची ब्रेकिंग न्यूज कळली आहे का नाही? कसली बातमी दादा? टेल युअर डॅड. बाबा एक धम्माल बातमी आहे. काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला का? नाही आपल्या देशापुढला मोठा प्रश्न सुटलेला आहे. हा. It's a Kashmir issue, you know. इट इज स्टील इन यू नो. अहो आपल्या पुढला जिवंत प्रश्न काय होता? भारताचा सोडा हो, माझ्या समोर तर सध्या गॅसचा प्रश्न आहे बाई. अजून आला नाही सिलेंडर. बोमला तुमच्याकडे गॅस म्हणत नाहीये. आपल्या सगळ्यांच्या समोर जिवंत प्रश्न कुठला होता? अगं आई, आपल्या अतुलचं लग्न ठरलंय. हा. अहो पण आमच्या अलकाचे तुमच्या अलकाचं देखील लग्न ठरलेलं आहे. म्हणजे आपल्या अतुलचं आणि अलकाचं लग्न ठरलंय. Yes. yes, I know. You don't know anything, Mr. Moffat. I know. You don't know anything. I'm telling you. हे बघा. Happy days are here again. Thumbs up. Everybody's feeling great with thumbs up. Thumbs up. Refreshing cola. Thumbs up. Refreshing cola. Thumbs up. This part of the program was brought to you by Thumbs Up India Limited. Cheers! अरे तुम्हा सगळ्यांना झाले तरी काय? तुम्ही कोणी काय बोलणार आहात की नाही? तुम्हाला सांगतो मंडळी, हे सगळे जण आपापला डायलॉग विसरलेले दिसत आहेत. दादा अरे मग नाटकातलं मख्ख पात्र विसरलेल्या डायलॉग सारखे का चेहरे घेऊन बसला तुम्ही? या सगळ्यांना घरी जायला सांगू का मी? जा तुम्ही सगळे घरी जा. ओ दादा सॉरी थांबा. अतुल मला एक सांग, ह्या सगळ्या गोष्टींवरती आता पडदा पडला असं मी समजायचं का? आता मी काय सांगणार? अरे गधड्या, तू काय सांगणार हे सुद्धा मीच सांगायचं का तुला? अरे आज तुझं लग्न ठरलंय तर घरामध्ये कशी धामधूम पाहिजे. अरे धामधूम तर सोडा, नुसती सांसून बसली आहे समाजवाद्यांच्या सगळ्यासारखी. आता या धामधूम करण्यासारखं काय आहे? अरे गधड्या, इतक्या सहजासहजी तुझं लग्न ठरलं म्हणून तुला चेष्टा वाटते का काय रे? अरे तू नाही रे, तुझा भाग करे धामधूम. काय रे धामधूम? मी काय बोलू दादा?
आता तू काय बोलायचं हे सुद्धा मीच सांगणार का तुला? हा? अरे तुम्हाला झालंय काय? हा? सुनबाई, तुम्हाला काही म्हणायचंय का? माझं काही म्हणणं नाही. यांचं काही म्हणणं नाही. प्रभाकर, तुला काही म्हणायचंय का? हो, मी जरा पडतो. बसा बसा इथे. जेव्हा पाहतो तेव्हा पडतो पडतो. बसा. बरं नाही पडत मी. तू तिकडे जाऊन पड आणि मी इथे धडपडतो. नाही पडत. हा, अतुल, तुला काही म्हणायचंय का? हे बघा, आई बाबाला जे वाटतं ना ते मला मान्य आहे. परमेश्वरा, अरे लवकरात लवकर बोलव रे मला. मी तुम्हाला सगळ्यांना शेवटचं विचारतो, तुम्ही कोणी काही बोलणार आहात का नाही? माझं काही एक म्हणणं नाहीये. आम्ही काही बोळ्याने दूध पित नाही म्हणावं. कोणाला म्हणावं? कुणाला नाही. अच्छा अच्छा, म्हणजे सुनबाईंचं स्वागत चालू आहे. सुनबाई, अहो स्वागत बोलण्याचा जमाना गेला आता. मग काय करू? दुसरे बोलून ऐकत नाहीत, मग स्वतःच म्हणायचं. आता दुसरं म्हणजे कोण? कुणी नाही. अच्छा अच्छा, म्हणजे त्या लंडन निवासी बापटांबद्दल चालू आहे तर. अरे मग स्पष्टपणे जे काय ते म्हणा आणि एकदा तो निर्णय घ्या. निर्णय घ्या काय निर्णय घ्या. का? आता लग्न ठरलंय, आता मुलगी आणि नारळ. अरे नारळ नारळ काय तिचं आपलं काय झालं की ना. थोडक्यात काय, मुलाकडची मंडळी रुसलेली आहेत. अहो दादा, आधी लग्नाचं पक्क नको का व्हायला? अरे अतुल, म्हणजे लग्नाचं अजून पक्क नाहीच का? पक्क कसं होणार? पक्क कसं होणार म्हणते मी. आधी बोलणी व्हायलाच हवी. अच्छा अच्छा, म्हणजे इथं घोडं अडलं तर. हो, आणि घरातून मागून घोडं काय कामाचं. वा सेठ, कधी नव्हे ते बोललात वेळेवर आणि एकदम बरोबर बोललात बघा. हा. अगदी बरोबर आहे त्यांचं. आधी बोलणी व्हायलाच हवी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हा लोकांना हुंडा हवाय तर. छे, छे, मला हुंडा नको. आम्हाला सुद्धा नारळ सुद्धा नको. हं? अरे हिचा पुन्हा आपला नारळ. अरे पण ती मंडळी आम्हाला नारळ द्या म्हणून मागे लागलेत का? कशाला भट्टी, कशाला भट्टी म्हणते मी. तेवढेच त्याचे 40 रुपये वाचलेत ना नारळाचे. हो, आणि लंडन मध्ये नारळ मिळतातच कुठे. वा प्रभ्या, गुड जॉब, व्हेरी गुड जॉब. अतुल, तुझं काय म्हणणं आहे? हे बघा, मला अलका पसंत आहे. मग सासू पसंत नाही का? बोलणी व्हायला हवी. हो, आधी बोलणी व्हायलाच हवी. लग्नानंतर का कुणी बोलणी करणार आहे? लग्न हवं, पण सुतळीचा खर्च नको. आता ही एक भानगड मला कधी कळलीच नाही. लग्नामध्ये सुतळीचा काय संबंध आला? तसं म्हणाल तर साधा भटजी सुद्धा नको. अरे कुठ्यातच करायचंय ना, आता आळंदीला जाऊन करा म्हणावं. अरे अतुल, पण आळंदीला पळून जाऊन लग्न करतात. पण जातील की अलका आणि आतून पळून. हो, काहीतरीच काय बोलताय. आणि अलका येतच नाही म्हणाली तर. अरे ती काय येत नाही, तिचा बाप. अतुल, त्याचा बाप येईल आणि तुझ्या डोसक्यावरती अक्षदा फुलाने एक नारळ उधळून जाईल. हा ना सगळा बापटांचा प्लॅन. आता बापटांचा प्लॅन म्हणजे नक्की काय? म्हणजे हे सगळं ना त्या बापटांनी ठरवलेलं आहे. म्हणजे तरी आमचा असा मामा नाही करू. अरे मामा केलं म्हणजे नक्की काय केलं? हे बघा, हा, लग्नाचा खर्च बापटांनी करावा असं आई बाबांना वाटतं बर आणि ते मला पटतं. बर. पण ही बापट मंडळी बोलणी करायला येत नाही, ते काय मला पटत नाही. अरे पण ती बापट मंडळी बोलणी टाळतायत हे कशावरून? अहो दादा, जेव्हापासून ती अलका अतुलच्या मनात धरली आहे ना, ह्या बापटांची वियर फिरली आहे बघा. नाहीतर का. वा पैलवान, वा पैलवान, वा वा वा. कधी नव्हे ते तीनदा बोललात तुम्ही आणि अतिशय बरोबर बोललात. त्यामुळे इतकं बोलून झाल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवला असेल की नाही? त्यामुळे तुम्ही आता जाऊन पडा पडा. मी आता जरा पडतो. अहो सुनबाई, चिडतं कशाला? चिडू नको तर काय करू? तुम्हाला कसं ते बोलायला? चिडा. अतुल, इकडे 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 ये. मला एक सांग, काल संध्याकाळी तू त्या अलका बरोबर बाहेर फिरायला गेला नाहीस, त्याचं कारण हेच होतं का? हेच म्हणजे म्हणजे बापट मंडळी बोलणी टाळतायत हे? नाही,
मग काय मी रागावलोय तिच्यावरती. अरे अतुल असं लग्नावर असं धर्षपणे रागवू नये रे. हा? हे बघ काल अंधारामध्ये तू तिचा हात चुकून धरला होतास की नाही? तिने सांगितलं तुम्हाला? अरे सांगायला कशाला पाहिजे? बघितलं ना मी. तुम्ही चोरून बघितलात? अरे चोरून कशाला बघायला पाहिजे? पण हे बघ अंधारामध्ये तिने तिचा हात खेचून सोडवला हे सुद्धा मी बघितलं. अहो त्या करता नाही रागावलो मी तिच्यावरती. मग कशा करता? अहो काल मी तिला एक प्रेझेंट देत होतो. बर तर काय म्हणते माहितीये? काय म्हणाली? लग्नाआधी मला प्रेसिडेंट के बांधणी ठेवतेस का? मी काय कुठे पळून चालले लंडनला? अरे खुशाल जा म्हणा लंडनला पळून. नाहीतरी लग्न मोडलेलंच आहे ना. अहो तसं नाही दादा. मग कच्च माझा पण तिच्यात जीव अडकलाय वार मेरा लल्लू. काही झालं ना तर हे लग्न होणार. म्हणजे बापटांनी लग्नाचा खर्च केला नाही तरी? अरे मी म्हणतो खर्च कशाला करायला हवा? म्हणजे हे बघा लग्न आपण अगदी साधेपणाने करायचं. बर जर आपण लग्न साधेपणाने केलं ना तर साधारण 32 लाख रुपये वाचतात. बर ती रक्कम अलकाच्या नावाने बँकेत टाकायची. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की लग्न साधेपणाने करावं आणि ते 32 लाख त्या बापटाने अलकाच्या नावाने बँकेत टाकायचे. करेक्ट. पण त्यांनी ते पैसे बँकेत टाकलेच नाही तर 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 करा खर्च म्हणा. काय खर्च म्हणा हो रे. दादा हा या. आलो ना. दादा हा या. अरे आलो ना. दादा या. अरे काही लागलं का माझ्या तोंडाला? दादा हा मी जरा पडतो. पडतो पडा. अरे गुड इव्हनिंग मिस्टर पापड. गुड इव्हनिंग लीलाताई. गुड इव्हनिंग. काय आज दौरा कुठे? जरा सारसबागेत गेलो होतो गणपतीला. गणपतीला? वा वा वा. त्या गणपतीचं भाग्यच म्हटलं पाहिजे. नाही काही विशेष? गणपतीला पेढे ठेवायला गेलो होतो. पेढे गणपतीला? काही विशेष? आमच्या हलकाचे लग्न नाही का ठरले? अरेच्छा. अरे मला कसं कोणी नाही सांगितलं? बरं आहे कुठे तुमचे ते पेढे? बघू बघू बघू. तसे प्रसादापुरतेच घेतले होते मी. आडनाव पापड विसरलोच होतो मी. इथे फारसे बरे नाही मिळाले नाही का हो? या शी इज राईट. हे अतिशय वाईट. म्हणजे चांगले पेढे नाही मिळाले हे वाईट झालं. बरं मला सांगा तुमच्या लंडन मध्ये मिळतात का? न मिळायला काय झालं? इथल्यापेक्षा छान मिळतात. पेढ्यांबद्दल नाही म्हटलं गणपती बद्दल म्हटलं. गणपती बद्दल. वेल यू मीन गणपती. आय मीन गणपती. गणपती. अरे आय मीन गणपती. द गणपती. वेल आय डोंट नो ऑल दिस थिंग्स. आता कसं माहितीये का अलकाचं आणि अतुलचं लग्न लंडनला होणार तर लग्नानंतर पाया पडायला गणपती नाही असं नको व्हायला. हा दादासाहेब इथे एवढं चांगलं पुणं असताना लंडन कशाला? Yeah. What is the Dada Sahib? Pune is the best. बरं. Rather Pune is the best. अहो पुण्यासारखं दुसरे शहर नाही बघा. अहो म्हटलंच आहे पुणे तेथे काय पुणे. काही हरकत नाही. आपण पुण्यामध्येच एकदम धुमधडाक्यात लग्न करून टाकूया त्यांचं. जोरदार धुमधडाका. मी काय म्हणते दादासाहेब काय? आपण लग्न कसं अगदी साधेपणाने करूया बर नाही का हो? Yeah. Why wish unnecessarily? अननेसेसरीली का? बर बर. मी म्हणतो उगाचच खर्च कशाला करायचा. हा. आपण खर्च वाचवायचा. हा आपण लग्न कसं अगदी 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 साधेपणाने करूयात. बोंबला किती वेळा जीव टांगणीवर ठेवला. हा मला एक सांगा तुमचं लग्न देखील साधेपणाने झालं असेल नाही का? छे, मग आमचं लग्न अगदी थाटात झालं. बर त्यांच्या वडिलांची इच्छाच होती ना तशी. शेवटची का? नाही एकुलता एक मुलगा आहे. लग्न अगदी थाटात व्हावं. अरे काय योगायोग आहे बघा. आमचा अतुल देखील एकुलता एक आहे. एकुलता एक कसा? म्हणजे पुढे मुलगा नाही मागे मुलगा नाही एकुलता एक मुलगा आहे. अहो मी बोललोय प्रभाकरशी याच्याबद्दल. त्याची फारशी काही अपेक्षा नाहीये. ही इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल मॅन. पंचावधीचा आहे तो माहिती मला. आणि दादासाहेब हल्ली काय किती बदललाय. अरे वा वा वा.
मला तर असं वाटतंय की तुमचा एखादा फोटो देवघरात ठेवावा. काळ किती बदलला नाही का? काळ देखील एकदम चावट प्राणी आहे, प्रत्येकाच्या सोयीनुसार बदलत राहतो. पण काही म्हणा, हा आपल्या अलकाला स्थळ मात्र अगदी छान मिळालंय हा. वा, शोधून सुद्धा सापडलं नसतं. असं स्थळ शोधून मुळीच मिळत नाही. हे स्थळ म्हणजे कसं, असं गटवावं लागतं. आमच्या काही धानीमनी सुद्धा नव्हते हा. हा. आता मुलांनीच ठरवलं बर. तर नाही तरी कसं म्हणणार? नाही नाही का हो? नाही का हो बाप्पा? अहो आता तुम्हीच नाही म्हटल्यानंतर बापटांची छाती होते का नाही म्हणायची? नाही का हो बापट? बाकी बापट तुमच्या लंडनचा पत्ता देऊन ठेवा मला. तुम्हाला करमणार नाही तिथे दादासाहेब, नाही का हो? नाही, आता काय माहितीये का, अशी आयुष्याची किती 40-50 वर्ष उरली असतील, त्यातली 5-10 वर्ष घालवतो तुमच्या बरोबर लंडन मध्ये. नाही म्हणजे हल्ली पासपोर्ट मिळायला खूप त्रास पडतो दादासाहेब, नाही का हो? अहो अतुलचा हट्ट देखील त्रासदायक आहे. But what is that? नाही, हनीमून लंडनला करायचं म्हणतोय. हनीमून लंडनला? हा. लंडन मध्ये तसं काही विशेष नाही दादासाहेब. भारतात इतकं चांगलं काश्मीर असताना लंडन कशाला, नाही का हो? नाही हो, अहो आपलं माथेरान पण छान आहे की. वाटलंच होतं, बापट आले कशा नाही अजून. काही हरकत नाही, आपण एक काम करूया, पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये लग्न करून टाकूया. ओ शनिवार वाडा. सकाळी 5 ते 10 फुकट, संध्याकाळी 5 ते 8 फुकट. ओ लेट्स गो टू शनिवार वाडा. अरे अरे कुठे निघालात? शनिवार वाडा. आम्ही जरा नेण्यांकडे जाऊन येतो. अहो त्या नेण्यांकडे जाऊ नका, त्यांच्याकडे 13वा साजरा करतायत. काहीतरीच काय दादासाहेब, त्यांच्याकडे आज बारसं आहे, श्रीखंड पुरीचं जेवण आहे. वेल श्रीखंड अँड पुरी, देन शनिवार वाडा, फ्री ऑफ चार्ज. तुम्हाला सांगतो मंडळी, यांना बारसं काय किंवा 13वा काय, श्रीखंड पुरी खायला मिळेल अशी कारण आहे. बाकी प्रत्येक आई वडिलांनी जर त्यांच्या मुलीबद्दल असा विचार केला ना, मला वाटत नाही की त्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांच्या मुलीचं लग्न करून द्यायला. या पद्मिनी कोल्हापुरे आणि फर्राह या या. आता तुमचं काय? दादा हा, तुम्ही तिची काळजी सोडा. अहो तिचं ठरलेलंच आहे. अरे म्हटलेलंच आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पण काय केल्याची पाहिजे? अरे मला विचारा ना, मी या उमेदवारासारखा उभा. सांगा. हे बघा, प्रसंग अतिशय बाका आहे, प्रसंग अतिशय गंभीर आहे. वी हॅव टू टेक ऍक्शन. हो दादा तुम्ही मला सांगा ना. अहो मी आहे ना. तू नको, तू तर नकोच. का त्याला एक समंजस मुलगी हवी. दादा हे बालका, लग्नाचं ठरलं, आता खर्चाचं काय? लग्न करायचंय की खर्च करायचा आहे? हे बघा, मुलाकडच्या मुलींनी मध्ये मध्ये तोंड उपटून बोलू नये. अतुलला 32 लाख रुपये हुंडा पाहिजे. हुंडा? हळू बोमला, नाही तर आता तो धोंडा घेऊन येईल. घेऊ देतात त्याला हुंडा. नाही राणीबाईंना सांगून गाढव मोर्चा आणला ना तर नावाची माणिकने. वा, काय मज्जा आहे ना त्या गाढवांची. का बरं? म्हणजे राणेबाईंसारखी लीडर मिळाली म्हणून म्हणतोय. तुला सांगतो, राणेबाई जर त्यांची लीडर झाली ना तर त्यांचा मोर्चा काय होईल माहितीये का? राणेबाईंचा ही फा, राणेबाईंचा ही फा. दादा हे लग्न मोडलं. नाही 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 नाही, देशपांड्यांकडची लग्न कधी मोडत नाही, ती अनब्रेकेबल असतात. पण म्हणून काय अतुलने हुंडा मागायचा? अरे त्यांनी हुंडा नाही मागितलाय, त्यांनी हुंडी पण मागितली आहे. हुंडी? नाही लक्षात? हुंडी म्हणजे चेक. चेक हे बघा, इकडे या. लक्षात? Let's go! Let's go! Leela, are you ready or not? We are getting late. What is all these things? I don't understand. सांग का मी ना? सांगितले ना. I was getting ready ना. We are getting late. Hurry up, hurry up. मम्मी पप्पा मला तुमच्याशी जरा बोलायचे आहे. Well, daughter, you are most welcome. You are most welcome. पप्पा मला असं वाटतंय आपण थोडी घाई करतोय. कशाची? माझ्या लग्नाची. अगं पण तुझं वय. प्रश्न
वयाचा नाहीये मम्मी. हा. लग्न हा आयुष्याचा प्रश्न नसतो का? असं काहीही नसतं. तसं काही नसतं. हो तसं काही नसतं हे आजच मला कळलंय. पप्पा मी या ट्रिपला पुन्हा येते लंडनला. का? मला असं वाटतं आपण थोडं थांबावं. अगं पण आय कॉन्ट वेट मोर हिअर. आय कॉन्ट वेट. अगं त्यांची रजा संपते. मी इथे थांबायचं म्हणत नाहीये. मग लग्नात ते जरा थांबावे असं म्हणतीये. निदान 2 वर्ष तरी. 2 वर्ष? अगं 2 वर्षांनी तुझं वय आणखीन वाढेल. हा. आणि एकदा मुलीचं वय वाढलं ना की मागणी कमी होईल. हा. पण मी माझ्या अतुलसाठी थांबायला तयार आहे. व्हॉट अ सॅक्रिफाइस. जस्ट सी. तुम्ही थांबाव जरा. अगं पण 2 वर्ष तुला थांबायचंय कशाला? हे बघ मम्मी हा. अतुलचे काही प्रॉब्लेम्स आहेत. Okay, so you tell me, daughter. I will try to solve all your problems. Come on, tell me. पप्पा अतुलला लग्नानंतर सेपरेट राहायचे आहे. That's correct. सेपरेट राहायचे म्हणजे फ्लॅट हवा. That's correct. आम्ही परवा बघून पण आलो एक फ्लॅट पण. That's actually right, daughter. अहो तुम्ही कुठे मध्ये करताय? पण डॉटर त्यासाठी 2 वर्ष कशाला थांबायला हवे? खरं म्हणजे काही कारण नाही. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता 70 लाख देत असाल तर. 70 लाख? अगं पण एवढे पैसे? का त्या भांबुर्ड्याच्या मुलाला देत होतात की मातुलाच का नको? डॉटर you know. आय डोंट नो एनिथिंग पप्पा. मला तुमच्याकडून फ्लॅट हवा आहे. अहो इकडे या. मी काय म्हणते देऊन टाकूयात ना. तशी आपण प्रोव्हिजन केलीच होती ना. पण इतके पैसे असे कसे देऊयात? पण दुसरा कुठला उपाय असता दिसत नाहीये ना. हा. आपण एक काम केलं तर आपण तिला एक छोटासा फ्लॅट दिला तर. हो आयडिया ठीक आहे. आपण एक छोटासा फ्लॅट दिला तर. छोटा छोटाच आहे पप्पा. ओनली 2 रूम्स. 2 रूम्स कशाला पाहिजेत तुम्हाला? नकोत का? नाही पाहिजेत. एक तुम्हाला एक आम्हाला. आपल्याला कशाला? आपल्याला नको? वी आर गोइंग बॅक टू लंडन नाही का? हो येस. अलका तेवढा फ्लॅटचं झालं की झालं ना. हो मग काय फक्त लग्नाचा खर्च राहिला. लग्न खर्च राहिलाच का? थांबा मी तुमच्याकडे पाणी. लग्न खर्च राहिलाच का? हो मी इकडे तडफडतोय. तिकडे कुठे नेत आहे पाणी? काय ग लग्नाचा खर्चही आपणच करायचा. अगं आपण खर्च नाही करायचा आहे. मग आपण फक्त हिशोब करायचा आहे. अहो ऐकलं कधी काय म्हणते? काय? आपण फक्त हिशोबच करायचा. वा मग हे घ्या. बरं पप्पा मी आता सगळा हिशोब केलेला आहे. एकंदरीत आपले 32 लाख रुपये वाचतात. अरे वा. आपण खर्च कशाला करायचा? अरे वा. आपण खर्च वाचवायचा. वा. आणि ती रक्कम माझ्या नावाने बँकेत टाकायची. वा खर्च वाचवायचा आणि ती रक्कम बँकेत टाकायची. अरे पण माझा ऍक्च्युली खर्च होणारच की. पप्पा तुम्ही आत्ताच्या आत्ता मला 32 लाखाचा चेक द्या आणि अतुलाला की मी तुमच्याकडून त्याला प्रेझेंट म्हणून देऊन टाकेन. हाऊ इज माय आयडिया पप्पा? Oh, your idea is so fantastic idea. I will tell you, असं वाटतंय की त्या आयडियावर बसून लंडनला निघून जावं. पप्पा आधी चेक द्या. आधी लंडन. आधी चेक. आधी लंडन. ओ पप्पा द्या की. ओके डॉक्टर. थँक यू पप्पा. That's all right. अहो काय? तुम्ही कुठे निघाला? मी जरा पडतो. येते. हाय. राग गेला नाही वाटतं. कसला राग? परवाचा. तू ना मला कधी सिरियसली घेतच नाहीस. लग्नानंतर घे चालेल का? काय? सिरियसली रे. हे बघ मी काय म्हणते आपण जर एकदम साधेपणाने लग्न केलं तर. हा आपला
आपला केवढा खर्च वाचेल नाही का? करेक्ट. एकंदरीत आपले 32 लाख रुपये वाचतायत. बरोबर. हे बघ, चेक घे, पप्पाने दिलाय. काय? 32 लाखाचा. सही पण केलीये. अरे घे रे, घे, ठेव ठेव. अगं पण कशाला? घे. कितने आदमी थे? सरकार 2 आदमी. अरे वा, लाईट आली वाटतं. अरे ओ सामा, कितना हुंडा लिया रे इस कमीने ने? पूरा 32 लाख सरकार. पूरा 32 लाख? सुना तुमने? सुअर के बच्चे, कुत्ते, कमीने. ओ भाई, तुम्ही कोण? Who are you? आणि तुम्ही इकडे काय करताय? तुमने मुझे नहीं पहचाना? नाही. गांव का बच्चा बच्चा मेरा नाम जानता है. मेरा नाम है दुर्गा, गब्बर की धरती बहन. अरे बापरे. मिस्टर अतुल देशपांडे. हा. मिस्टर अतुल देशपांडे. ओ, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मैं सिर्फ तुम्हारा नाम ही नहीं, तुम्हारे पूरे खानदान को जानती हूँ. मेरे जासूस चारों ओर फैले हुए हैं, क्योंकि मेरा नाम है दुर्गा, गब्बर की धरती बहन. ओ दुर्गाबाई, दुर्गा ताई, दुर्गा अक्का, तुम्ही जो कोण असाल कुठून जा बघू. खामोश. अरे काय दादागिरी करताय? एक पुरुष हो के दादागिरी से डरते हो? अहो मी पुरुष नाहीये. क्या? अहो मी दादागिरी करणारा पुरुष नाहीये. हो खामोश. यहाँ से 50-50 कोस दूर गांव में जब भी कोई हुंडा लेता है, लोग कहते हैं बेटा हुंडा मत ले, हुंडा मत ले वरना गब्बर की धरती बहन आ जाएगी. और तूने हुंडा लिया. बोल तेरी आखिरी ख्वाहिश क्या है? तेवढं पिस्तूल इकडे दाखवा, मी सांगतो काय ते. खामोश. इस पिस्तौल में 3 गोलियां हैं. गोलियां 3, आदमी 1. वा, काय मजा आहे ना. खामोश. अब हम इस पिस्तौल को घुमाएंगे. खामोश. आता मी जरा पडतो. खामोश. अब गोली कहाँ है, कहाँ नहीं है, हमें कुछ नहीं पता. हमें कुछ नहीं पता. ओ, ओरडताय कशाला? खामोश. अब तेरा क्या होगा एक गोरीला? मैंने आपका नमक उगाच खाया सरकार. अब गोली खा. अच्छी. खामोश. मुझे वो दे दे. वो क्या? अरे वो दे दे. जायला हा दिवा पाहिजे. मगाचपासून उगाच एवढे डायलॉग मारत बसला. हे घ्या. सुअर के बच्चे, मुझे वो दे दे. वो क्या? अरे वो. काय? तुम्हाला कसं माहिती माझ्याकडे चेक आहे हा? ओ थांबा, महत्वाचा चेक आहे तो. ओ काय करताय काय तुम्ही? अरे अब सरकार तुम्हें शतासी देगा. चलो. शोले शोले शोले, कॉंग्रॅच्युलेशन. अगं मांडके, तुझे अभिनयाचं अंग मला माहितीच नव्हतं का? मानके गधने हो. अच्छे खानदान से हो इसलिए छोड़ दिया. अरे आले का? अगं माणके, अगं काय ग तुझा हा ड्रेस? अहो बोवारणीला भांडी देऊन घेतलेला ड्रेस आहे. आता वो आहे काय गब्बर की धाकटी बहीण म्हणा. What is that, गब्बर? यू डोंट नो गब्बर? आमच्याकडे कामवाली आहे ना, तिच्या धाकट्या बहिणीचं नाव आहे गब्बर. बरं, आता लग्नाचं ठरलं, आता खर्चाचं काय? डोंट यू वरी मिस्टर देशपांडा, आम्ही आपल्याला एक फ्लॅट प्रेझेंट द्यायचे ठरवले आहे. थँक्यू मिस्टर बापट, पण तो फ्लॅट मला नको आहे. बट वाय? आणि तुम्ही दिलेला तो चेक सुद्धा मी फाडून टाकलाय. Oh, but it was a present from a Bapat family. प्रेझेंट असं इंग्रजीत गोंडस नाव जरी दिलं ना, तरी तो शेवटी हुंडाच असतो. Am I correct? येस येस. माणके, काय तुझा अवतार ग? या पडीत या. मांडके तुझ्या हातात पिस्तूल.
अरे या पिस्तुलाने तर या लग्नाचं बार उडवला की नाही? काय लग्न झालं का काय? नाही पण ही सगळी करामत दादांची. ही सगळी करामत माझी नाही, ही सगळी करामत आहे टिंगलीची. नाही कळलं ना? एक जात सगळे नुसते बधीर आहात तुम्ही. व्हॉट बॉडी? यू डोंट नो बधीर? हे बघा, रामदास स्वामी म्हणून गेलेले मवाळा आवडे विनोद आणि टवाळा आवडे टिंगल. जय जय रघुवीर समर्थ. बरोबर गायलास, पण बेसुरा गायलास. यू मीन जस्ट थिंगर? आय मीन जस्ट टिंगल. लंडनला तर वेळी कोणी टिंगलच करत नाही. अरे मला बोलवा ना, मी बसलोय, करतो रोज येऊन तुमची टिंगल तिकडे. बरं, नवरा मुलगी आले का? चला अंतरपाठ आणा. चला, मुलगा मुलगी आले, आणा अंतरपाठ. या 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 सगळे. चला ठेवा मध्ये. आले का सगळे? व्हेरी गुड. हा, एक जात सगळे म्हणा, कुर्यात सदा कुर्यात सदा